ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. मी सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रंगे. आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. मी हा माझा व्हिडिओ हा 13वा व्हिडिओ आहे आणि अंतर्यामीचा हा 3रा व्हिडिओ आहे. या ठिकाणी मी अंतर्यामी याबद्दल आपल्याला खुलासा करून काही अनुभव सांगतोय. तर अनेक भक्तांना हे अनुभव आलेले आहेत. काही भक्तांनी ते व्यक्त केलेले आहेत. अर्थात ज्यांनी व्यक्त केले, कुठेतरी व्यक्त केले, कुठेतरी छापून आले, त्याच्याचबद्दल मी बोलतोय. मला तोंडी सांगितलं तर ते मी त्याच्याबद्दल काही बोलत नाही. माझे स्वतःचे अनुभव असेल ते मी सांगतो, पण इतरांचे अनुभव कुठेतरी लिखित स्वरूपात प्रसिद्ध झालेले असल्याशिवाय सांगणार नाही आहे. आमच्या गुरुदेवांचे एक भक्त, त्यांचं नाशिकला बरेच दिवस वास्तव्य होतं. देशपांडे नावाचे गृहस्थ होते आणि गुरुदेवांचे भक्त होते. देशपांडे सगळं कुटुंबच गुरुदेवांच्या सेवेत होतं. अर्थात या ठिकाणी कुटुंब आणल्यानंतर त्यांची मुलं मुली सगळेच त्या ठिकाणी होते. देशपांड्यांची कन्या सौवदी स्नेहल चंद्रात्रे यांचं देखील वास्तव्य नाशिकला आहे. आणि अत्यंत उपासना करणं, काही आध्यात्मिक वाचन करणं, नामस्मरण करणं, अशी उपासना त्या करत असतात. चंद्रात्रे, स्नेहल चंद्रात्रे यांचे पती हे देखील या मार्गातलेच आहेत. आणि त्या स्नेहल चंद्रात्रेच्या मनात बरेच दिवस होतं की आपण जे काही करतोय, आता काय आलं की मी मागेही आपल्याला सांगितलं की आमच्यापैकी प्रत्येक भक्ताला गुरुदेवांनी हा मंत्र घे, तो मंत्र घे असं काही सांगितलेलं नाही. पण इन जनरल काय सांगितलं आहे की तुम्ही या देवावर श्रद्धा ठेवा. देव म्हणजे देव, ही त्यांचं असं म्हणणं होतं की देव हा एकच आहे, त्याचं नाव वेगळं आहे. कोणी शंकर म्हणेल, कोणी विष्णू म्हणेल, कोणी देवी म्हणेल, कोणी काय म्हणेल. तर त्या देवावर म्हणजे त्या ईश्वरी शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि ईश्वरी शक्तीची तुम्हाला जी शक्य असेल ती उपासना करा. काय असते, गुरुमुखातनं एखाद्या वेळेस जर आपल्याला काही सांगितलं हे कर आणि ते आपण केलं नाही तर ती मनाला मोठी रुखरुख लागते. आणि मग काही जमलं नाही तर त्यातनं मन नैराश्याकडे वळतं. आणि आम्ही अत्यंत सामान्य माणसं आहोत. आम्हाला गुरुदेवांनी सांगितलेली उपासना धडपणे करता येईल सामान्य अशी कोणती परिस्थिती नव्हती. मी माझं जसं म्हणतोय तसंच आम्ही सगळे भक्त होतो. तर त्यामुळे गुरुदेवांनी काय प्रत्येकाला उपासना दिली होती अशातला भाग नाही. पण मग स्वतःच आपण काहीतरी करत असतो. कोणी दत्तात्रय होईल, कोणी रामराम म्हणेल, म्हणजे श्रीराम जयराम जय राम हा मंत्र म्हणेल. आता हे असं सगळे करत असतात. पण या स्नेहल चंद्रात्रेच्या मनात होतं की आपण जे काय करतोय ते योग्य आहे का नाही, योग्य आहे का नाही असं त्यांना वाटायला लागलं. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपण ज्या मार्गाने चालतो मार्ग योग्य आहे, कोणी सांगायचं आपल्याला. बरं, आता काय झालं की सद्गुरूंनी 99 साली देह सोडला. त्यांच्या देह सोडण्यानंतर आपला त्याचा प्रत्यक्ष संपर्क होणार कसा. आजही आमच्या सद्गुरूंची रामकृष्ण सरस्वती महाराजांची शक्ती ही कार्यरत आहे. कारण त्यांनी मला फार 30 वर्षापूर्वी सांगितलं की मी माझी शक्ती इथे ठेवणार आहे प्रमोद, मी कुठेही जाणार नाही, मी माझी शक्ती इथे ठेवणार आहे. म्हणजे शक्तिरूपाने आजही त्यांचं काम इथं चालू आहे असं आम्हाला त्यांनी सांगितले आणि आमचा पूर्ण विश्वास आहे. कारण 99 सालानंतर लोकांना असे भरपूर अनुभव आलेले आहेत. ते असे अनुभव आलेले असल्यामुळे त्या
त्या चंद्राद्री स्नेहल चंद्राद्री यांच्या मनात जरा रुखरुख होती. आणि एक दिवशी त्यांना सद्गुरूंनी स्वप्नात दर्शन दिलं आणि स्वप्नात त्यांनी उपासना सांगितली. ठीक आहे. तर त्यांनी काय उपासना सांगितली हा ज्याचा तर प्रश्न आहे, ती सांगायची नसते कोणाला. आणि ती उपासना त्यांनी सुरू केली. पुढे एक दिवशी त्यांना अजून एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात सद्गुरू त्यांच्या घरी आलेले आहेत तेव्हा येणार होते. सर्व तयारी केलेली होती. सदा रांगोळ्या, फुले, सनईचा आवाज सर्व सुरू होतं. आमचे सद्गुरू आमच्या घरी आले म्हणजे तो आमचा दिवाळी दसरा होता. आणि आमच्या प्रत्येक भक्ताकडे जेव्हा जेव्हा सद्गुरू गेलेले आहेत त्यांचं स्वागत याच पद्धतीने झालेलं आहे. मी स्वतःही ते आमच्या घरी आल्यानंतर ते केलेलं आहे. आणि मग साधारणपणे सद्गुरू जेव्हा घरात यायचे तेव्हा त्यांना घरातल्या ज्या महिला असतील त्या औक्षण करत असत. आणि आता आमचे सद्गुरू हे कायम सोहळ्यात असायचे. ते कोणाकडे शिवून घ्यायचे नाही. आणि मग आता औक्षण करताना ते कुंकू लावावं लागतं. मग तिथं काय करायचं हा प्रश्न आहे. आता हा स्नेहल चंद्राद्रींकडे सद्गुरू आलेले आहेत असं ते त्यांना स्वप्नदर्शन जे झालं. आणि त्याच्या वेळेस स्वाभाविकपणे घरातली महिला, प्रमुख महिला म्हणून त्यांना औक्षण करायचं होतं. आणि औक्षण करत असताना आपण गुरुदेवांच्या कपाळाला, भाल प्रदेशाला बोट लावायचं का नाही, कुंकू लावायचं का नाही, सद्गुरू स्पर्श केलेलं कसं काय चालेल. त्याने हात मागे घेतला. ते जेव्हा बघितलं सद्गुरूंनी तेव्हा त्यांनी मुखाने सांगितलं, कर औक्षण कर, कुंकू लाव. म्हणजे या ठिकाणी तिला कुंकू लावायची आज्ञा केली. त्या स्नेहल चंद्राद्री यांच्याकडनं कपाळावर कुंकुम तिलक करून घेतला आणि मग पुढे औक्षण करून घेतलं. आणि मग गुरुदेवांना आसन व्यवस्थावर आसनस्थ करण्यात आलेलं आहे. काय होतं माहिती का की आमच्या गुरुदेवांचं कायम ते सोहळ्यात असल्यामुळे गुरुदेवांचं कधीही आम्हाला स्पर्शदर्शन व्हायचं नाही. पुरुष मंडळींना फक्त गुरुपौर्णिमेला स्पर्श मिळायचा. गुरुपौर्णिमेला सद्गुरू सर्व येणाऱ्या सर्व पुरुष भक्तांना स्पर्श दर्शन देत होते. त्यांच्या चरणावर डोकं ठेवायची पुरुष वर्गाला परवानगी होती. पुरुष वर्गाला ती फक्त परवानगी होती. त्या दिवशी सद्गुरू कोणाची जात धर्म विचारायचे नाहीत. जो पुरुष येईल त्याला ते देतात. त्या ठिकाणी दर्शन घेत असताना साधारणपणे आम्ही मंडळी धोतर किंवा पंचा किंवा सोळं नेसायचो. ऑब्व्हियसली अंगात काही नसायचं. पण ज्या मंडळींना धोतर पंचा नेसणं शक्य नसेल त्यांनी कमीत कमी अंगरखा आणि गंजी फ्रॉक काढून उघड्याने दर्शन घ्यावं एवढीच गुरुजी अट होती. त्या ठिकाणी जातपात धर्म विचारला जात नव्हता. पण या महिला वर्गांना आता हे स्नेहल चंद्राद्री आमच्या गुरुदेवांच्या भक्त असल्या तर या महिला आहेत. महिलांना मात्र गुरुपौर्णिमेला तो लाभ मिळत नव्हता. बऱ्याच महिलांना त्याचं वाईट वाटत होतं. आणि या स्नेहल चंद्राद्रींना वाईट होतं की पुरुष असते तर मला ते दर्शन झालंच. बघा माणसाच्या मनात, भक्ताच्या मनात जे काही विचार येतात त्याचे तरंग त्यांच्याकडे पोचत असतात. आणि ते तरंग तिथे पोचल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लाव तू कुंकू लाव, म्हणजे स्पर्श कर असं सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे केलेलं आहे. अर्थात गुरुदेवांनी जे मला आठवत आहे की काही महिलांनी पादस्पर्श आम्हाला मिळावा असं मागणी केली होती. त्याच्यावर गुरुदेवांनी फार चांगलं उत्तर दिलं की स्त्री ही माता स्वरूप आहे आणि माझ्या दृष्टीने तुम्ही सगळ्या माझ्या माता आहेत आणि मातेने कधी मुलाच्या पायाला स्पर्श करायचा नसतो हे उत्तर गुरुदेवांनी दिलेलं आहे. त्याच्यावरही काही महिलांनी आग्रह धरला होता. त्याच गुरुदेव म्हणले भाऊ पुढच्या वर्षी भाऊ. पण मित्रांनो ते पुढचं वर्ष आलंच नाही बरं का. काय असेल ते असो, ते आलं नाही. कारण ही 98-99चीच गोष्ट होती. आणि 99 साली गुरुदेवांची तब्येतच ठीक नव्हती. आणि मग त्याच्यानंतर काही हा
92 साली गुरुदेवांनी ध्येय ठेवला. त्यामुळे या महिलांना मात्र ते स्पर्श मिळालेला नाही. पण आमच्या सर्व महिला भक्तांनी हे निश्चित खात्रीने समजावं की गुरुदेवांनी तुम्हाला सगळ्यांना मातृस्वरूप समजलेलं आहे. फार मोठा भाग आहे बघा. आपण एखाद्या महिलेला माता म्हणणं वेगळं आणि ते आचरणात आणणं वेगळं असतं. माता म्हणणं वेगळं आणि माता म्हणून आचरणात आणणं, माता म्हणून तिला मान देणं हे वेगळं असतं. हे आमचे सद्गुरू हे दत्तात्रयांच्या परंपरेतले असल्यामुळे, श्रीगुरु स्वरूपावर बसले असल्यामुळे आणि अत्यंत उत्कृष्ट ब्रह्मचर्य त्यांचं असल्यामुळेच त्यांना या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. हा स्नेहल चंद्रात्र्यांचा देखील अनुभव, अलौकिक गुरुदेव, अलौकिक आविष्कार असे एक आठवणी गुरुदेवांच्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्यातले जे पुष्प 19वे आहे, 29वे आहे, त्याच्यामध्ये या चंद्रात्रे, स्नेहल चंद्रात्रे यांचा पान क्रमांक 36वर हा लेख आलेला आहे. या ठिकाणी या दोन्ही स्वप्न दर्शन झालेलं आहे. खरं म्हणजे स्वप्न सत्य का मिथ्य हा एक परत मोठा चर्चेचा विषय आहे. अनेक लोकांना स्वप्न हे आपल्या मनाचा खेळ आहे असं मानलं जातं, असं अनेक तज्ज्ञ लोक सांगतात आपल्याला. पण मित्रांनो, शंकराचार्यांनी सांगून ठेवले की बाकी जरी स्वप्नातल्या गोष्टी मिथ्या असल्या तरी ज्या दिवशी स्वप्नामध्ये तुमचे सद्गुरू तुमच्या भेटीला येतात, तुम्हाला ते दिसतात, त्यावेळेस मात्र ते मिथ्य नसतं, ते सत्यच असतं. म्हणजे सद्गुरू स्वरूपाचं दर्शन स्वप्नात जरी झालं तरी ते सत्य आहे असं आद्य शंकराचार्य श्रीमद शंकराचार्य यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याला त्यांच्या या शास्त्राचा आधार आहे. वैदिक शास्त्र काय सांगतं याच्याशी आपल्याला काही घेणं नाही, पण शंकराचार्य जे आपले धर्माचार्य आहेत ते सांगतात, त्यामुळे ते आपल्या दृष्टीने अंतिमच आहे. तर या ठिकाणी स्नेहल चंद्रात्र्यांवर ही जी सद्गुरूंनी कृपा केली ती सद्गुरू आमच्या अंतर्यामी असल्याशिवाय का स्नेहल चंद्रातल्या मनातल्या गोष्टी त्यांना कळल्या. बघा, तुमच्या मनातल्या गोष्टी त्यांना कळणं हा एक भाग फार महत्त्वाचा असतो. तर आपण या ठिकाणी थांबूया. परत मला पुढचे व्हिडिओ करायचेच आहेत. श्री गुरुदेव दत्त.